हॅलो, नमस्ते, वेलकम टू आईज किचन. आजची रेसिपी आहे थालपीठ आणि हिरो इन्ग्रेडियंट आहे स्प्राउटेड मूग डाळ. तर करून बघा, तुम्हाला निश्चित आवडेल. चला तर मग आजच्या कृतीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे ज्वारीचं पीठ, रागी आटा आहे, बेसन आहे, तांदळाचं पीठ आहे, हिरो इन्ग्रेडियंट आहे मूग डाळ, स्प्राउटेड डाळ आहे मुगाची, तीळ आहेत, एक गाजर घेतलंय, कॅप्सिकम, 2 कांदे घेतलेत आणि आलं लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला. मी आधी त्याची आलं लसणाची पेस्ट करून घेत आहे. ह्या सगळ्या भाज्यांना मी बारीक कट करून घेत आहे. जसं कांदा आहे, आता माझ्याकडे चॉपर आहे म्हणून मी त्याचा वापर करत आहे. त्याच्यासोबत मी कोथिंबीर पण घालत आहे आणि त्याचे बारीक करून मी स्प्राउटला ना बॉईल करून घेत आहे. तर मग एक वाटी मी हे ज्वारीचा आटा, रागीचा आटा, बेसन घेतले 3 चमचे, तांदळाचं पीठ आहे, हळद, गरम मसाला, जिरं, लाल तिखट, अद्रक लसणची पेस्ट घेतली आहे थोडीशी, कसुरी मेथी घातली आहे. आता मी भाज्या घालत आहे, सगळ्या जे आपण बारीक कट करून घेतल्या होत्या त्याला मिक्स करा. त्यात मीठ 1 चमचा घाला, मीठ तुमच्या चवीनुसार. आता ना मी त्यात मूग डाळ घातली आहे. स्प्राउटचं जे पाणी आहे ना ते मी साईडला काढून घेते आणि त्याच्यातच मी ही सगळी कणिक मळत आहे. ते खूप गुणकारी असतं. तीळ घाला, मी तीळ विसरले होते तर आता तीळ. स्प्राउटने आपण उकळलेल्या पाण्यानं थोडं थोडं घालून त्याला व्यवस्थित तिंबून घ्या व कणिक अशी दिसते तिंबल्यानंतर. तव्याला ना तेल लावून व्यवस्थित पातळ थापून घ्या. ह्याला ना झाकून ठेवा आणि मीडियम टू हाय फ्लेमवर ह्याला हे शिजवून घ्या. 1-2 मिनटानंतर ना त्याला तूप लावून घ्या. दोन्ही साईडने तूप लावून खरपूस भाजून घ्या. आपलं थालपीठ ना रेडी आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचे कमेंट्स जरूर माझ्यापर्यंत पोहोचवा.